वैजापूर इथले बेळगावचे सरपंच पांडुरंग सूर्यवंशी यांनी 4 दिवसात उबाठाला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये घर वापसी केली आहे। पांडुरंग सूर्यवंशी यांनी 15 सप्टेंबरला भाजपाला सोडचिठ्ठी दिली होती। दरम्यान 19 सप्टेंबरलाच ते पुन्हा भाजपात परत आले आहेत। दरम्यान व्हिडिओ तयार करून पक्ष का सोडला याबाबत त्यांनी खुलासा केलाय। त्यांच्या व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या पांडुरंग सूर्यवंशी यांनी मिहिर कुलकर्णी यांचे आभार मानले। वडीगोद्रीत मराठा ओबीसी आमने-सामने आल्याचं पाहायला मिळतंय। आरक्षणावरून मराठा ओबीसी भिडलेत। अंतरवाली फाट्यावर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। दोन्ही बाजूच्या आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न पोलिसांचा सुरू होता। आरक्षणावरून मराठा ओबीसी भिडलेत। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला होता। जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी बीड धाराशिव आज बंद आहे। जरांगेंच्या समर्थनार्थ रविवारी पुणे बंदची सुद्धा हाक देण्यात आली आहे। बाजारपेठ शाळा महाविद्यालय बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर आक्रमक झालेत। संभाजीनगर अहमदनगर महामार्ग त्यांनी अडवला होता। पुणे इंदूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलनही करण्यात आलं होतं। आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती। सरकारने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला। मुंबईच्या धारावीत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती। मशिदीचा अवैध भाग तोडण्यावरून वाद सुरू असल्याचं सांगितलं जातंय। धारावीत शनिवारी सकाळी कारवाईसाठी गेलेल्या बीएमसी पथकाला स्थानिकांनी रोखलं। तसंच बीएमसी पथकाच्या गाडीचीही तोडफोड केल्याचं आता समोर आलंय। शेकडोंचा जमाव रस्त्यावर उतरला असून तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती। धारावीत मोठा तणाव निर्माण झाला होता। धारावीच्या 90 फीट रोडवर एक मशीद आहे। या मशिदीत अनधिकृत बांधकाम झाल्याचा दावा करण्यात आलाय। हे अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी आज मुंबई महापालिकेचं पथक तिथं पोहोचलं। त्यावरून तणाव निर्माण झाला। मात्र हट्टी मुसलमान वर्षा गायकवाड यांचंही ऐकत नसल्याचं समोर आलंय। धारावीत मुसलमानांकडून पालिकेच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली। यावर किरीट सोमय्या यांनी वक्तव्य केलंय। मशिदीचा अवैध भाग तोडण्यास मुसलमानांनी विरोध केला। कारवाईसाठी गेलेल्या पालिकेच्या पथकाला रोखलंय। त्यामुळे धारावीत तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। यावर अशांतता पसरवण्याचा मुसलमानांचा प्रयत्न आहे असं किरीट सोमय्या यांनी वक्तव्य केलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील खड्डे बुजवा पुणे वाहतूक शाखेने महापालिकेला पत्र लिहिलं होतं। राज्याच्या मुख्य सचिवांची बैठक घेऊन तशा सूचनाही देण्यात आल्या। नितीन गडकरी हे राजकीय स्थितीवर मनमोकळेपणाने परखड भाष्य करत असतात। लोकशाहीची सर्वात मोठी परीक्षा जर कोणती असेल तर राज्याच्या विरुद्ध कितीही प्रखरपणे जर कुणी विचार मांडले तर राजाने ते सहन केले पाहिजेत असं वक्तव्य केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेता नितीन गडकरी यांनी केलंय। त्यांच्या या वक्तव्याची सध्या चर्चा सुरू आहे। सिनेट निवडणूक रद्द झाली होती। त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली। शिवसेना या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरली आहे। या सर्वच्या सर्व जागा या निवडणुकीतल्या शिवसेना जिंकते असं दिसून येतंय। त्यामुळे शिंदेंनी निवडणूक पुढे ढकलली असा आरोप राऊतांनी केला होता। निवडणुकीला सामोरे जाण्याची हिंमत त्यांच्यात नाहीये, ते सातत्याने समोर येतंय असंही राऊत म्हणाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पुणे दौऱ्यावर आहेत। नाम फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री उदय सामंत, मंत्री चंद्रकांत पाटील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते।
पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 दिवसीय अमेरिका दौऱ्यावर आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वी होणाऱ्या या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. इंडो पॅसिफिक क्षेत्रात स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी सदस्य देशांमधील सहकार्य वाढवण्याबाबत या दौऱ्याच्या वेळेस चर्चा होण्याची शक्यता आहे. युक्रेन आणि गाझामधील संघर्षावर शांततापूर्ण तोडगा काढणं आणि ग्लोबल साऊथला संबोधित करून चिंता दूर करण्यावर भर दिला जाईल अशी माहिती समोर येते. सिनेट निवडणुका रद्द करण्यात आल्या होत्या. ही विद्यापीठाची पहिलीच वेळ नाहीये असं अमित ठाकरे यांनी ट्विट करत निषेध व्यक्त केलाय. मागील निवडणुका जाहीर झाल्यानंतरही रात्रीच्या वेळी राजकीय दबावाला बळी पडून परिपत्रक काढलं होतं. आता दुसऱ्यांदा अशाच प्रकारे सिनेट पदवीधर निवडणुकांसंदर्भात परिपत्रक काढण्यात आलंय आणि प्रत्येक वेळी रात्रीच परिपत्रक निघतंय. त्यामुळे मुंबई विद्यापीठाचा कारभार रात्रीच खेळ चालले या मालिकेसारखा आहे की काय असा प्रश्न सर्वांना पडलाय. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने निषेध जाहीर केलाय. नाशिकमधून निवडणूक लढण्यासाठी अमित ठाकरे यांचे नाशिक शहरामध्ये फलक लागलेत. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरेंनी निवडणूक लढवावी. अमित ठाकरेंना निवडणूक लढण्यासाठी राज ठाकरेंनी आदेश द्यावेत. मनसे पदाधिकारी प्रसाद सानप यांनी राज ठाकरे यांना पत्र लिहून मागणी केली आहे. पुण्यात आज नितीन गडकरी यांच्या हस्ते पुलाचं उद्घाटन होणार आहे. मात्र सोशल मीडियावर सुप्रिया सुळे यांच्या पोस्टरवर नितीन गडकरी यांचा पण फोटो झळकलाय. नितीन गडकरी यांच्या हस्ते वारजे ते वडगाव पुलाचं उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमापूर्वीच सोशल मीडियावर भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे. जिल्ह्यातील भाजपच्या 3 नेत्यांना डीपीडीसीमधून निधी देण्यात आलाय. हर्षवर्धन पाटील, आशा बुचके आणि बाळा भेंगडे यांना 1 कोटी रुपये निधी मंजूर झालाय. आशा बुचके यांनी तर थेट अजित पवारांना काळे झेंडे दाखवले होते. मात्र हे 3 बंडखोरी करणार की काय अशी चर्चा असतानाच डीपीडीसीतून त्यांना निधी मंजूर झाल्याची चर्चा आहे. एकूण आराखड्यातील 300 कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.